घोषणा करायच्या नमो शेतकरी महासन्मान योजना हे कधी देणार पैसे हप्ता कधी पडणार त्याच्या आधी शेतकऱ्यांना पैसे हप्ता 25 मार्च 26 ला पडलाय आपल्या राज्य सरकारचे पैसे कधी देणार पेरणी थांबवायची का तोपर्यंत मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का नमो शेतकरी योजना सांगितलं की आपण राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते पेरणीच्या वेळेस आता पेरणीची वेळ आहे अजून पाऊस पडला नाही तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26 ला पडलाय आता PM किसानचा 23 हप्ता पडतो 20 तारखेला पडला बहुतेक आपल्या राज्य सरकारचे पैसे कधी देणार अहो राज्य सरकारचं बोलावं मामा पेरणी थांबवायची का तोपर्यंत मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का अरे काय उत्तर किती तुम्ही म्हणजे आता तुम्ही चेष्टेत घेऊ नका विषय ज्या एखाद्या ज्याचं फक्त शेतकऱ्याचं फक्त उत्पन्न साधन शेती असतं त्याला लक्षात येतं की पेरणीच्या वेळेस खताला बियाण्याला खताची किमती किती वाढल्यात आता की तुम्ही देऊन किती देता 3 पोत्याचे पैसे आहेत फक्त खताच्या 6000 मध्ये 3च पोते येतात किती पट किमती वाढल्या त्या प्रमाणात मालाची किमती वाढल्या का तुम्ही निर्ममागा सांगितलं कापसाची किंमत भाव एवढे वाढले सोयाबीनचे 7,500 रुपये सोयाबीन प्रति क्विंटल झालं कुणापाशी आहे किती शेतकऱ्याजवळ कापूस आहे किती शेतकऱ्याजवळ सोयाबीन आहे आता त्यावेळेस गरज असते नाईलाजाने विकावं लागतं आणि आपण म्हणजे शेतकऱ्याजवळ असला भाव नसतो आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही साठवणूक करण्याची ह्या बाबतीत आपण काम करतोय का आपण $500 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो शेतीसाठी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं पण तरतूद किती केली त्यासाठी आपण पीक विमा योजना बंद केली 1 रुपयात पीक विमा योजना आणि त्यावेळेस काय सांगितलं गेलं की कृषी समृद्धी योजनेतून दरवर्षी आपण 5,000 कोटी रुपये शेतीच्या विस्तार योजनेसाठी देऊ मग आज रणधीर भाऊ सांगत होते विस्तारमध्ये काम झालं पाहिजे तरतूद किती आहे मागच्या वर्षी तर 1 रुपया नव्हती ह्या वर्षी फक्त 2,000 कोटी तरतूद आहे आपले पीक विमा योजनेतले पैसे वाचले ना दरवर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतले पैसे जेवढे वाचले तेवढे आपण कृषी समृद्धीमध्ये द्यायचं ठरलं होतं दरवर्षी 5,000 कोटी देऊ म्हणून सांगितलं होतं दिले किती 2,000 कोटी ही वस्तुस्थिती आहे ना मग नुसतं तुम्ही घोषणा करायच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी काय ह्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे आणि नमो शेतकरी महासन्मान योजना आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची मग कधी देणार पैसे म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत पण आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत